मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अभिजित सोनलला सांगतो की आकाश आणि भूमी CCTV फुटेज बघण्यासाठी गेले आहेत आणि ते ऐकून सोनलला हसू येतं. ती अभिजितला सांगते की आकाशच्या केबिनमध्ये CCTV आहे हे मला आधीच माहिती होतं आणि त्या CCTVची जागा बघूनच मी माझा प्लॅन बनवला. त्यामुळे आता त्यांनी कितीही वेळा ते CCTV फुटेज बघितलं तरी त्यामध्ये आकाशचीच चूक आहे असंच दिसेल आणि ते ऐकून अभिजित खुश होतो. तर सोनल हसतच त्याला सांगते की आता म्हणावं त्या भूमीला की तू कितीही वेळा आणि कोणत्याही अँगलने ते CCTV फुटेज बघ, काही झालं तरी चूक आकाशचीच आहे असंच सगळीकडे दिसेल. आणि ते ऐकून अभिजित खुश होत सोनलचं कौतुक करतो. तर सोनल त्याला म्हणते की खरं तर तुम्ही मला आकाशबद्दल सांगितलं होतं पण भूमीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. ती एवढी डोक्याला शॉर्ट आहे हे मला माहीत नव्हतं. आता तिच्यामुळे माझं काम अजून वाढेल आणि या वाढलेल्या कामाचे मी एक्स्ट्रा पैसे घेईल. आणि ते ऐकून अभिजित रागातच तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो की आता तुला एक्स्ट्रा पैसे कशासाठी हवेत. त्यावर सोनल म्हणते आता माझं काम वाढणार म्हटल्यावर पैसेसुद्धा वाढवायला पाहिजे ना. आणि तसंही तुमचा कोट्यावधीचा बिझनेस आहे, जर मी त्यातून लाखभर रुपये घेतले तर तुला काय फरक पडणार आहे. आणि सोनलचं हे बोलणं ऐकून अभिजितला रागिणीचं बोलणं आठवतं की जेव्हा तिने 3 शोरूम्स भूमी, मनू आणि पौर्णिमाच्या नावावर केलेले असतात तेव्हा तिने सुद्धा अभिला हेच सांगितलेलं असतं. आणि अभि कोणत्या तरी विचारात गढून गेला आहे हे बघून सोनल त्याला विचारते की काय झालं, तुला नक्की कोणाची आठवण आली. त्यावर अभि म्हणतो काही नाही. तर सोनल त्याला सांगते की मला एक्स्ट्रा पैसे हवे आहेत आणि त्यावर अभिसुद्धा हो म्हणतो. त्यामुळे ती खुश होते. त्यानंतर अभि तिला विचारतो पण तू ऐनवेळी तो ड्रेस कसा काय फाडला. त्यावर सोनल म्हणते की मी ऐनवेळी काहीच करत नाही, मी सगळं काही आधीच प्लॅन करून ठेवलं होतं. आकाशच्या केबिनमध्ये जाण्याआधीच मी तो ड्रेस फाडला होता. आणि ते ऐकून अभि खुश होतो. तर सोनल त्याला सांगते की मी वॉशरूममध्ये जाऊनच तो ड्रेस फाडला होता आणि माझ्या मानेवर सुद्धा जखम केली होती. त्यामुळे अभि तिचं कौतुक करतो. तर सोनल म्हणते की मी वाईट काम करते म्हणून काय झालं, वाईट काम देखील चांगल्या पद्धतीने करता येतच ना आणि मी तेच करते. माझं काम हे नेहमी परफेक्ट असतं. आणि त्यामुळे अभि खुश होतो. तर सोनल हसतच त्याला सांगते की आता तू बघ मी कशी त्या भूमी आणि आकाशला दररोज एक नवीन धक्का देते. मात्र या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल. आणि त्यावर अभिसुद्धा आनंदाने तिला मदत करण्यासाठी तयार होतो. तर दुसरीकडे भूमी आकाशला घेऊन घरी जाते. घरातल्यांना ती घडलेला प्रकार सांगते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. पौर्णिमा मात्र खूपच खुश झालेली असते. तर आजी रडतच देवीकडे प्रार्थना करत असते की माझ्या लेकराला तू अजून काय काय भोगायला लावणार आहे. आजीची तब्येत खूपच खालावलेली असते, त्या पूर्णपणे खचून गेलेल्या असतात. त्यामुळे भूमी त्यांना धीर देत सगळं काही ठीक होईल असं सांगते. आजी मात्र सतत रडत असते. तर अथर्व म्हणत असतो की ती मुलगी आकाशवर इतका घाणेरडा आरोप कसा करू शकते. आकाशची अवस्था लहान मुलासारखी आहे म्हणून नाही, पण जर तो पूर्णपणे बरा असता तरीसुद्धा त्याने कधीच असं केलं नसतं. तर आजी म्हणते अरे हे आपल्या घरचे संस्कारच नाही आहेत, ती मुलगी खोटं का बोलते तेच मला कळत नाही. तर मनूसुद्धा रागातच विचारते की नक्की कोण आहे ती मुलगी. त्यावर रागिनी त्यांना सांगते की हे सगळं खरं आहे पण CCTV फुटेजमध्ये आकाशची चूक आहे असं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ते सर्वजण काळजीत पडतात. तर आकाश भूमीला विचारत असतो की सायकल राणी नक्की काय झालं आहे, तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि ऑफिसमध्ये ती सोनल का रडत होती, माझ्याकडे रागात का बघत होती, नक्की काय झाले प्लीज मला सांगा. आणि त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की आकाश भाऊजी तुम्हाला काहीच माहिती नाही का. आणि मग ती मुद्दाम आकाश जवळ जात त्याला सांगते की सोनलने तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही तिच्यावर जबरदस्ती केली आहे म्हणून. त्यावर आकाश विचारतो पण जबरदस्ती म्हणजे काय. त्यावर पौर्णिमा म्हणते की मूवीमध्ये जसा व्हिलन हिरोईनला त्रास देतो तसंच. त्यावर आकाश म्हणतो पण नक्की काय. आणि त्यावर पौर्णिमा पुढे काही बोलणार इतक्यात भूमी तिला गप्प राहायला सांगते. ती पौर्णिमावर ओरडते मात्र पौर्णिमा म्हणते की माझ्यावर ओरडून काय होणार आहे, उद्या सगळं जग बोलेल तेव्हा तू कोणाकोणाची तोंड बंद करणार आहे.
आणि कदाचित असं सुद्धा असू शकतं ना की आकाश भाऊजींनी तिच्यावर जबरदस्ती केली, पण जबरदस्ती म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही. आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून सगळेजण तिच्यावर चिडतात आणि रागातच तिच्याकडे बघतात. आजी तिला म्हणते की अगं तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही. त्यावर पौर्णिमा म्हणते की आजी मी बोलते म्हणून तुम्ही मला ओरडताय, पण मला खरंच सांगा की असा विचार तुमच्या मनात देखील येऊन गेला नाही का. आणि तिचा हा प्रश्न ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. आजी खूप चिडलेली असते, त्यामुळे रागिनीसुद्धा पौर्णिमाला गप्प बसायला सांगते. मात्र पौर्णिमा काही ऐकत नाही. ती मुद्दाम भूमीला त्रास देत असते आणि त्यामुळे भूमी तिच्यावर खूप चिडते. तर आकाश भूमीला आणि इतर सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही नक्की काय बोलताय, प्लीज मला सांगा. मात्र कोणीही त्याला काही सांगत नाही. त्याच वेळी अभि तिथे येतो. रागिनी नाटक करतच त्याला विचारते की काय झालं अभि, ती सोनल बरी आहे ना, तू तिला घरी ड्रॉप केलंस का. त्यावर अभि म्हणतो हो आई, सबनीस मॅडम तिच्यासोबत घरी गेल्या आहेत, पण मी जी बातमी घेऊन आलो आहे ती काळजी वाढवणारी आहे. त्यावर रागिनी नाटक करत काय झालं ते विचारते. त्यावर अभि म्हणतो की त्या सोनलने सांगितलं आहे की जर कंपनीच्या डिरेक्टर्सनी आकाशवर कारवाई केली नाही तर ती पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल करेल आणि महिला आयोगाकडे सुद्धा जाईल. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. आजी आणि भूमी तर काळजीत पडतात, काय करावं हे त्यांना सुचत नाही. तर आकाश सगळ्यांना विचारत असतो की प्लीज मला सांगा नक्की काय झालंय. मात्र कोणीही त्याला काही सांगत नाही. त्यामुळे आकाश खूप पॅनिक होतो आणि रडतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि त्याची अवस्था बघून भूमीला खूप वाईट वाटते. त्यानंतर अभि आणि रागिनी त्यांच्या रूममध्ये बुद्धिबळ खेळत बसलेले असतात. त्याचवेळी पौर्णिमा जिलेबी घेऊन तिथे येते. ती या दोघांना सांगते की आता आपण आपलं सक्सेस सेलिब्रेट करायला हवं. मात्र रागिनी तिला टोमणे मारतच अभिला म्हणते की ही बघ तुझी बायको पावशेर जिलेबी घेऊन आली आहे. जिलेबी, श्रीखंड, पेढा याच्यापुढे तर काहीची मजल जातच नाही. त्यावर पौर्णिमा म्हणते की आई तुम्हाला जेवढे टोमणे मारायचे आहेत तेवढे मारा, पण भूमीला जिलेबी आवडते म्हणून ज्या ज्या वेळी आपण तिच्यावर मात करू त्या वेळी मी जिलेबीच घेऊन येणार. तर रागिनी तिला सांगते की अजूनही आपल्या हातात काही आलेलं नाही, कारण आपल्यासमोर ती भूमी आहे, ती कधी काही करेल हे सांगता येत नाही. त्यावर अभि म्हणतो की हो आई, मागच्या वेळी आपल्याला वाटत होतं की आकाश आता ऑफिसला येणार नाही, मात्र त्या भूमीने गोड बोलून आजीकडून परवानगी मिळवली आणि ती आकाशला घेऊन ऑफिसला आली. त्यामुळे रागिनी म्हणते की आता आपण असा डाव खेळायचा ज्यामुळे भूमीचं मानसिक खच्चीकरण होईल आणि त्या अवस्थेमध्येच ती प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करेल. आणि त्यावर अभिसुद्धा हो म्हणतो. तर पौर्णिमा लगेच ही बातमी तिच्या आईला म्हणजेच निलंबरीला सांगण्यासाठी जाते. दुसरीकडे आकाश एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि टुटूसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की मी आता कोणासोबतच बोलणार नाही. त्याचवेळी भूमी तिथे येते. तिला बघून आकाशला खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर तो तिच्याकडे पाठ करून बसतो आणि तिला सांगतो की सायकल राणी, मला तुझ्यासोबतही बोलायचं नाही आहे. त्यामुळे भूमीला वाईट वाटतं. ती आकाशला समजावण्याचा प्रयत्न करते आणि रडतच त्याला म्हणते की आकाश मला माफ कर, मी तुला सोडून ऑफिसमधून बाहेर जायलाच नको होतं. तर आकाश तिला विचारतो की सायकल राणी प्लीज मला सांग नक्की काय झालंय, जबरदस्ती म्हणजे काय. आणि त्यावर भूमी आकाशला सांगते की त्या सोनलचं असं म्हणणं आहे की तू तिला बाऊ करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी, मी तिला बाऊ नाही केला, ती तर माझी फ्रेंड आहे ना, म्हणून मी फक्त तिला हेल्प करत होतो. आणि त्यानंतर भूमी आकाशला विचारते की मी ऑफिसमधून गेल्यानंतर काय काय घडलं ते प्लीज मला सांग. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सोनल पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल करते आणि त्यामुळे पोलीस आकाशला अरेस्ट करून घेऊन जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.